तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज एका छोट्याशा राईडला निघालो आहे. टोटल 4 जण आहे आम्ही. आणि कुठे जाणार आहे ते तुम्हाला मी नंतर सांगतो. आणि कालच मी नवीन जॅकेट घेतलं आहे, रायडिंग जॅकेट. कसं वाटतं आहे मला एकदा कॉमेंट करून नक्की सांगा. तर चला आता पटापट तयार होऊया आणि निघूया. आणि मला खात्री आहे ते प्लेस तुम्हाला नक्की आवडेल. तर चला पटापट जाऊया. भावांना आता आलो आहे पेट्रोल भरायला, तर आधी पेट्रोल भरूया. आणि हे बघा माझ्यासोबत कोण कोण आहे. राख्या, अक्षय, साहिल. लास्ट टाइम पण आम्ही 4 जण गेलेलो आणि या 2 गाड्या. तर चला पटापट पेट्रोल भरूया आणि मग तर काय आता पेट्रोल भरून घेऊया आणि मग निघूया. फुल कर दो. तर काय आता पेट्रोल वगैरे भरून झालं आहे आणि राईडला सुरुवात झाली. तर चला निघूया. गणपती बाप्पा मोरया. आणि हां, मी तुम्हाला सांगायचं विसरलो, आम्ही आता चाललो आहे माळशेज घाटला. अराऊंड 150 किलोमीटरची राईड आहे. आता अंधारामध्ये तर तुम्हाला एवढं काय दाखवता येणार नाही, तर उजेड झाला की भेटू आपण. वाहन आता सकाळचे 6 वाजलेत आणि आत्ताच जस्ट आम्ही भिवंडी बायपासचा राईड घेतला आहे. हे इकडे इकडे राईड आहे माझ्यासमोर, बघू शकता तुम्ही. BMW GS जाते. एक नंबर गाडी आहे, मला तर खूप जास्त आवडते. आणि हे लोक पण आय थिंक माळशेजला निघालेत. आणि आज 15 ऑगस्ट आहे, स्वातंत्र्य दिवस आहे. तर तुम्हाला स्वातंत्र्य दिवसाच्या शुभेच्छा. ही व्हिडिओ मे बी लेट येईल थोडी. आणि इथून पुढची राईड फुल रॉ राहणार आहे. आता थोडा उजेड पण झाला आहे, त्यामुळे एकदम विजिबिलिटी पण चांगली येईल. थोडा अजून उजेड झाला की. फक्त असंच वातावरण राहिलं पाहिजे, बाकी पाऊस वगैरे नाही आला पाहिजे जास्त. कारण जास्त पाऊस आला तर मग आपल्याला काही शूट करायला नाही भेटणार. तो काय आता इथून मुरबाड 23 किलोमीटर आहे आणि आपल्याला टोटल 80-90 किलोमीटर जायचं आहे अजून. आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये माळशेज घाट एकदम अलगच लेवलचा फील देतो. याआधी मी भरपूर वेळा माळशेजला आलो आहे, बट कधी बाईकने नाही आलो आहे. तर बाईकने पहिल्यांदाच येतो आणि फुल मजा करणार आहे आता. आणि हा जो रस्ता आहे ना, या रस्त्यावरती स्पीड ब्रेकर वगैरे खूप जास्त आहेत आणि खड्डे पण आहेत. सो काही दिवसांपूर्वी इकडचं काम चालू होतं. आता माहीत नाही रस्ता किती चांगला आहे किती खराब आहे, पुढे जाऊन समजेल आपल्याला. आणि माळशेजचा थोडा रस्ता खचलेला पण होता आता मध्ये, जो पाऊस झाला त्यानंतर. पण आता मे बी चालू झालं आहे, बट मोठ्या गाड्या जात नाहीत आय थिंक. थोडं मोठ्या गाड्यांना फिरून जावं लागतं. बाईक वगैरे जाऊ शकतात, कार पण जातील आय थिंक. तर मी तुम्हाला अपडेट देईनच पुढे कसं काय आहे ते. बाकी तुम्ही राईड एन्जॉय करा, मी पण राईड एन्जॉय करतो आहे. हे बघा 100 मीटरवरती एवढे स्पीड ब्रेकर आहेत ना, काय बोलायचं आता. हे बघा सगळे रायडर चाललेत मस्त माळशेज घाटला. यातले काही माळशेज घाटला जात असतील किंवा अजून दुसरीकडे कुठेतरी काळू वॉटरफॉल वगैरे. कारण काळू वॉटरफॉल पण त्याच साईडला आहे, माळशेजच्या थोडा आधी आहे. ओव्हरऑल मस्त राईड चालू आहे. आम्ही एकदम आरामातच जातो आहे 60-70ला. तर काही इथून बघा माळशेज घाट 79 किलोमीटर आहे, मुरबाड 22 किलोमीटर आणि अहिल्यानगर 202 किलोमीटर. आणि आता इथून पुढे एकदम भारी भारी नजारे चालू होतील. हे बघा सगळीकडे ग्रीनरी वगैरे दिसायला लागले आता. आणि आपली गाडी पण एकदम मस्त परफॉर्म करते. आरामात 60-70ला जातो आहे आम्ही. जास्त पळवत नाही गाडी, बिकॉज जास्त पळवून पण काय फायदा नाही, मजा नाही येणार. जास्त पळवली तर पटापट डेस्टिनेशनला पोचलं तर काय मजा येणार. आरामात जोपर्यंत फील घेत नाही जाणार तोपर्यंत काय मजा नाही आहे. बाकी रोड बघा पूर्ण खाली आहे, तिथे जाऊ नका. इथून आपल्याला सरळ जायचं आहे. बघा इथे बोर्ड पण लावला आहे मुरबाड, नाही तर वडोदराला जाल. डॉगेश भाई साईडला हो. हे डॉगेश भाई बघा रस्त्यांच्या मध्ये मध्ये आहेत, त्यामुळे इकडे थोडी गाडी स्लो चालवा सकाळच्या टाईमला. आणि हा समृद्धी महामार्ग आहे आय थिंक, मला एक्झॅक्टली माहीत नाही. हां समृद्धी महामार्गच आहे हा. हो ऑफ रोड चायच्या गावात. बघा रोड अपडेट देतो तुम्हाला. मधले मधले पॅचेस खूप जास्त खराब आहेत. हे बघा रस्त्याची हालत बघा कशी आहे. थोडे थोडे पॅचेस खराब आहेत, रस्त्यांचं काम चालू आहे काही काही ठिकाणी.
हा 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 हा, काय रोड आहे गाईज, एक नंबर रोड आहे. रस्त्याचं जेव्हापासून काम झालंय ना तेव्हापासून रस्ता एकदम चांगला आहे. मध्ये मध्ये काही काही पॅचेस थोडे खराब आहेत, बट हा रस्ता एकदम मक्कन आहे. बघू शकता काय भारी रोड आहे. आता नाश्ता आलेला आहे आणि आम्ही मागवले मिसळपाव. हे बघा, सगळ्यांनीच मिसळपाव मागवले. आता पटापट नाश्ता करून घेतो, मग भेटू. तर काय, आता नाश्ता वगैरे करून झाला आणि निघालो. मागे खूप जास्त पाऊस होता त्यामुळे थोडं पुढे येऊन शूट करतोय. मस्त पोट भरून नाश्ता वगैरे केला आता. आणि आता इथून एक 66 किलोमीटर राहिले माळशेज घाट. मतलब वो अलग ही लेवल का बनना था. घरी बसून काय नाही होणार, मस्तपैकी बाईक असेल तर बाईक काढा, असे रोड आणि हा असा नजारा एन्जॉय करण्यासाठी माळशेज घाटला नक्की या. आधी एवढा चांगला रोड नव्हता, पण आता गेल्या काही वर्षामध्ये चांगला रोड बनवला आहे. आता बघू शकता तुम्ही, डबल लेन रोड बनवला आहे आणि एवढा सुपर रोड बनवला आहे ना, एकदम स्मूथ रोड आहे. मस्त राईड करायला मजा येते, थकवा जरा पण जाणवत नाही. आणि आम्ही आरामात एकदम 70-80ला क्रूज करतो, जास्त गाडी पळवत नाही. आणि बाईक राईड करायची खरी मजा ना याच वातावरणात येते. जास्त पण पाऊस नाही पाहिजे आणि जास्त पण ऊन वगैरे नाही पाहिजे. आता थोडंसं हलकंसं ऊन आलं ना तर मजा येऊन जाईल. पुढे पूर्ण काळं काळं झालेलं आहे, तर मे बी पुढे पाऊस भेटू शकतो आपल्याला. पण हे जे वातावरण आहे ना, राईडसाठी एकदम परफेक्ट वातावरण वाटतं मला. इथे आपला तिरंगा बघा असा एकदम शानमध्ये. माळशेज घाट इथून 57 किलोमीटर राहिलं आहे फक्त. अजून 57 किलोमीटर आपल्याला जायचं आहे आणि मग तुम्हाला एकदम भारी भारी नजारे आणि सिनिक व्ह्यू बघायला भेटतील. मी याच सिंगल लेन रोडबद्दल बोलत होतो. आज तो सिंगल लेन रोड आहे आणि इथून आता पुढे थोडंसं पुढे गेल्यानंतर घाट सेक्शन चालू होईल. आणि नजारा तर बघा, काय भारी नजारा आहे यार. पूर्ण सगळीकडे ग्रीनरी ग्रीनरी आहे आणि मस्त हा मध्ये रोड चालला आहे, भारी वाटतं एकदम. अतिशय सुंदर असा हा रोड माझ्या समोर आहे आणि या रोडवर आपण राईड करतोय. अजून काय पाहिजे आयुष्यामध्ये, असे हे रस्ते आणि आजूबाजूची ग्रीनरी बघून मन एकदम शांत होऊन जातं. आता थकवा वगैरे सगळं निघून जातो. आणि काय रस्ता आहे बघा ना, सगळीकडे ग्रीनरी, आजूबाजूला ग्रीनरी आणि पूर्ण मध्ये हा रोड चालला आहे आणि रस्ता एकदम स्मूथ आहे. जरा पण थकवा वगैरे जाणवत नाही एवढा वेळ राईड करतोय. आणि पावसाळ्यामध्ये माळशेज घाट एकदम अप्रतिम दिसतो. त्याचं माळशेज घाटचं वातावरण एकदम बघण्यासारखं असतं. हा रस्ता आय थिंक काळू वॉटरफॉलला जातो आणि इथून आता घाट सुरू झालेला आहे, माळशेज घाट. तर तुम्ही आता घाटाचा पूर्ण व्ह्यू घ्या. वॉटरफॉल माळशेज घाट. त्याच्यात आता माळशेज घाट वरती जसं चढतो तसं एकदम फॉग वाढला आहे आणि थंड पण वाटायला लागलं आता. माळशेज घाटला जागोजागी वॉटरफॉल आहे. माझं खूप दिवसापासून मला वाटायचं की माळशेज घाटची राईड करायची आहे. तेव्हापासून बाईक घेतली तेव्हापासून वाटत होतं. आणि आज फायनली आपण माळशेज घाटची राईड करतो. असे सगळे रस्ते एन्जॉय करण्यासाठी ना एकदा तरी माळशेज घाटची राईड करायची. ज्या लोकांना लीन करायला आवडतं त्या लोकांसाठी मस्त स्पॉट आहे एकदम. बघा वॉटरफॉल, आत्ताच वॉटरफॉलबद्दल बोललो आणि माझ्या लेफ्ट साईडला बघा वॉटरफॉल आहे. आय होप तुम्ही व्हिडिओ एन्जॉय कराल. एवढा भारी व्ह्यू आहे ना हा
आता इथून पुढे माळशेज घाटचं मेन आकर्षण चालू होईल. बघा इथे सगळे व्ह्यू पॉईंट आहेत. फॉग बघा काही काय फॉग आहे. आणि माझ्या लेफ्ट साईडला तुम्ही बघा पूर्ण धुकं आहे. धुकं जरा पण दिसत नाही. विजिबिलिटी एकदम 0 आहे. बघा जागोजागी माळशेज घाटमध्ये वॉटरफॉल आहे. बघा वॉटरफॉल राईट साईडला जागोजागी माळशेज घाटमध्ये वॉटरफॉल आहेत. जसं वरती येते ना तसं तसं थंडी वाढत चालली आहे. एकदम गारठा वाढत चाललाय. जॅकेट वगैरे घालून पण थंडी लागते. राईट साईडला बघा फुल वॉटरफॉल आहे. फुल एन्जॉय करतायत लोक. आणि हा मेन स्पॉट आहे माळशेज घाटचा. हां इथून थोडंसं पुढे गेल्यानंतर ते हे येतं. आणि इथून बघ हे आहे ना हे इथून गाड्या जातात बघ खालून. हां बघा आता तिथे गाडी त्या खाली उभी करतात गाडी. बघा रस्त्यावरून जाताना इथून पाणी पडतं. आणि हा मेन स्पॉट आहे माळशेज घाटचा. सगळ्यात मेन आकर्षण माळशेज घाटचं हेच आहे. वॉटरफॉल बघा फक्त काय भारी वॉटरफॉल आहे. माळशेज घाट बोलले की वॉटरफॉल हे येणारच. माळशेज घाट याच गोष्टीसाठी फेमस आहे वॉटरफॉलसाठी. आणि सगळे लोक या इकडच्या वॉटरफॉलमध्ये एन्जॉय करण्यासाठी इकडे येतात. आणि अजूनच माळशेज घाटचं पुढचं आकर्षण दाखवतो तुम्हाला. इकडे एक टनल टाईप आहे. हो का अजून एक वॉटरफॉल. काही माळशेज घाटचं वातावरण कधी पण बदलतं. आत्ता 2 मिनिटापूर्वी पुढचा रस्ता दिसत नव्हता आणि आत्ता बघा पूर्ण ओपन झालं आहे. फक्त खाली लेफ्ट साईडला जिथे बघाल ना तर तिथे तुम्हाला फॉग दिसेल. आणि हाच तो टनल आहे. हा बघा हा एक छोटासा टनल टाईप आहे. आणि माळशेज घाटचं मेन आकर्षण हा टनल आहे. फोटो काढायसाठी असं रेलिंग आहे. आणि फोटो एक नंबर येतात तिथे. व्ह्यू बघा रोड बघा काय भारी आहे. आपले किती रोड आहेत ना माळशेज घाटमध्ये. आणि याच रोडवरती राईड करायला एवढी मजा येते. आणि हे बघा समोर इथे केवढा मोठा वॉटरफॉल आहे. इथे पण एक वॉटरफॉल आहे. आता एका पुढच्या स्पॉटला चाललो आहे. तिथे मस्त फोटो वगैरे काढायला जागा आहे. घाटामध्ये ना काहीच दिसत नाही. पूर्ण फॉग आहे. 10 फुटावरचं पुढे काहीच दिसत नाही. थंड पण आहे एकदम वातावरण. आणि आता बघू शकता तुम्ही दुपारचे 12 वाजलेत. आणि फॉग बघा एवढा आहे. आता वाटणारच नाही की दुपारचे 12 वाजलेत. सकाळचे 7 वाजलेत असंच वाटते. जसं पुढे आले तसं जास्त फॉग वाढत चालला आहे. आणि 2 फुटावरचं पण दिसायचं बंद होत आहे. हा लेफ्ट घ्यायचा आहे. लेफ्ट घेतल्यानंतर तो स्पॉट भेटेल आपल्याला. आणि फॉग बघा काहीच दिसत नाही समोरचं. हा बघा हे हा बघ तो काहीच हा स्पॉट आहे तो.
तर चला इथे साईडला कुठेतरी गाडी लावू आणि जाऊया. आता माळशेज घाटमध्ये पोहोचलो आहे आणि हा फायनल स्पॉट होता आमचा. आणि माझ्या मागे तुम्ही धुकं वगैरे बघू शकता. हे बघा पूर्ण इथे धुकं वगैरे आहे आणि मस्त रील बिल पण बनवलेत. तर पटापट आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा म्हणजे तुम्हाला तिथे सगळे अपडेट बघायला भेटतील. भाई लोक तुम्हाला कसं वाटतंय? एकदम भारी वाटलं, मजा आली, खूप मचवलं आम्ही आज, एकदम मजा आली भाई. सगळ्यांनी फुल एन्जॉय केले, फुल धमाल केले. रीलमध्ये बघा. आणि बघा आजचा हा फ्लॅग फडकतोय आपला. भैया असाच फडकत राहिला पाहिजे झेंडा आपला. तर मस्त मजा केली. तुम्ही पण जर कधी तुम्हाला टाईम भेटला ना तर बाईक राईडला एकदा नक्की या. असा व्ह्यू आणि असा भारी भारी व्ह्यू आणि अशी भारी भारी वॉटरफॉल बघायला भेटतील ना इथे. एक नंबर व्ह्यू आहे. तर आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे मला एकदा कॉमेंट करून नक्की सांगा. बाकी व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कॉमेंट नक्की करा. सध्यापुरती एवढंच. भेटूया असंच कुठल्या तरी एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.